आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. थँक्स आई. हे सगळं तुझं काम आहे तर. पाहिलंस का बॉल कसा फिरतोय ते. अरे बापरे, मस्तच मॅजिक करतेस तू. कमालची जादूगरी आहेस तू. मस्त हं? मग आहेच मी. ही अंगठी माझ्या बोटात असेपर्यंत मला कोणी ओळखू शकणार नाही, पण मी तुला ओळखलंय. अजून काहीतरी मॅजिक करून दाखव ना. काय ग? आई प्लीज आई. चामुंडी ऐकतच नाहीये. अजून काहीतरी मॅजिक कर असं म्हणते. कुणासोबत बोलतेस ग? ओम शक्ती ओम. कुणाशीच बोलत नाहीये. मी असंच मंत्राचा जप करते. हो ग चामुंडी, मगच मॅजिक होईल ना. ओ असं असतं का? आई प्लीज प्लीज आई कर ना गो काहीतरी. तुझी मुलगी बोलते ना, मग कर ना. ठीक आहे, तू बॉल ना वरती फेक. ठीक आहे आई. आता बघ मी काय करते ते. पाहिलंस का? हे पाहिलंस की नाही, मी एक बॉल वर फेकला आणि खाली किती बॉल आले ते. हो, सर्कस मध्ये काम केलेला आत्मा वाटतोय. मला पण खूप मॅजिक ट्रिक्स येतात. मी पण तुझ्या बरोबरीचीच आहे. अरे बापरे, तू माझ्यापेक्षा खूप छान मॅजिक करतेस. तुला मॅजिक येतात? हे सगळं तुला कसं जमतं? कुणी शिकवलं ग? ते 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 काय आहे ना. इश, काही बोलू नकोस. माझ्या आईने शिकवली मला. अगं काय बोललीस? तुझी आई कुठे आहे ग? ही फोटोत दिसते ना, ती माझी आई आहे. असं आहे काय? लेकीवर खूप प्रेम आहे वाटतं हिचं. आत्मा जरी असलीस तरी चांगली आई सुद्धा आहेस. हीच आहे का ग तुझी आई? किती सुंदर परीसारखी दिसते अगदी. देवसेना, इतक्या सुंदर दिसणाऱ्या तुझ्या आईमध्ये फक्त एकाच गोष्टीची कमी आहे. कमी? माझ्या आईमध्ये काय कमी आहे? ही सुंदर आहे. तुझी आई खूप छान दिसते अगं, पण गळ्यात एक सोन्याचा दागिना असला असता ना तर अजून छान दिसली असती.
चांगला दिसला असता, पण ते आता नाहीये ना, फक्त तिचा फोटोच आहे. मग काय झालं ग? तू हो म्हणालीस ना, तर आता लगेच 2 मिनिटात सोन्याचा हार तयार करून मी तिच्या गळ्यात घालू शकते, कळलं? खरं? माझ्या आईच्या गळ्यात एक सोन्याचा हार घालशील का? तू असं केलंस तर मला खूप आनंद होईल. तू हो म्हणालीस ना, मग आता बघच. या चंदनापासूनच मी तुझ्या आईला हार बनवणार आहे. ही नक्की काय करणार आहे? कसा वाटतोय ग? ये किती मस्त दिसतोय. आई, तू खूपच छान दिसतेस. पाहिलंस का? मी बोलले होते ना, सोन्याचा हार घातल्यावर तुझी आई अजून सुंदर दिसेल म्हणून. आता किती छान दिसते बघ. मला खूप उशीर होतोय. हा, घरात पण खूप कामं पडली आहेत, ती करून येते. तू हे दूध पिऊन घे. चामुंडी थांब ना. हा? दूध मी नंतर पिते. मी तुला मॅजिक दाखवलं की नाही, आता त्या बदल्यात तू पण मला अजून एक मॅजिक करून दाखव आत्ता लगेच. ही काय मला सोडत नाही आता. सर्कशीत तू खूप साऱ्या मॅजिक ट्रिक्स केल्यात असं बोलली होतीस ना, आता कर ना, तरच मी दूध पिणार. मला ना खूप मॅजिक माहितीये, पण मी नंतर करून दाखवेन. तू विसरलेस ते सांग ना. माझ्या इतकं मॅजिक तुला जमतच नाही हे मान्य कर. आत्म्या बरोबर राहून ही पण तिच्यासारखीच बोलायला लागली. चल, माझ्यासारखा एक बॉल वर फेकून त्याचे 5 बॉल करून दाखव बरं. 5च काय, 10 करून दाखवते. तुझ्याच्याने होणारच नाही. बरं ठीक आहे, बघूया. चल, हा बॉल वरती फेक आणि 10 बॉल करून दाखव मला. चल घे. खूपच हट्टी आहे ही पोरगी. आता बघच तू. मस्त अडकला. हरलीस तू, हरलीस. फसलीस ना. तू हरली, हरली. तू हरलीस हे मान्य कर आता. 10 बॉल करून दाखवते म्हणालीस आणि हा बॉल पण खाली नाही आला. त्यात काय एवढं आहे ग? बॉल परत आणून टाकला की होतील 10 बॉल. तुझी उंची एवढीशी, तू कशी वरती जाऊन बॉल काढशील ग? भक्ती दे, नवचेतना दे, शक्ती दे, सत्य जपणारी, मोक्ष देणारी आणि सिद्धीस नेणारी, सगळं काही तूच आहेस. माते, मीनाक्षी, तू आहेस सगळं काही. ही हवेत कशी उडाली? हिने असं कसं केलं असेल?
काय मस्त मॅजिक केलंस तू. ए काय मस्त हवेत उडालीस. पण तू अशी हवेत कशी उडालीस ग. तुझ्याकडे कुठली शक्ती आहे का. ही अंगठी माझ्या हातात असेपर्यंत माझ्या आत असलेल्या शक्ती आणि माझं रहस्य कोणालाही कळू शकणार नाही. कमाल केलीस ग चामुंडी. खूपच मस्त. यात कसली कमाल आलीये. आता बघच तू. हा? ए बॉल गायब केलास. कुठे गेला. ही कोणीतरी जादूटोणा करणारीच वाटते. चामुंडी हा बॉल तू वरती फेकलास आणि तो दरवाजातनं कसं काय आत आला. थांब. आता हे पण बघ. बॉल तिथे नाहीये ना. ये ये ये. ए चामुंडी पाहिलंस का. तू काय काय मॅजिक करतेस ग. मला पण शिकव ना. ही नक्कीच कोणीतरी जादूटोणा करणारीच आहे. पण हिचं खरं रूप मी का बघू शकत नाहीये. आणखीन बघायचंय. हा बॉल काय काय करतो ते. चामुंडी हा असा गोल गोल कसा फिरतोय ग. मस्त. आजच्या पुरता एवढंच बस. आता तू दूध पिऊन घे. नंतर मी हळूहळू तुला सगळंच दाखवेन. ए जाऊ नकोस ना तू. प्लीज प्लीज. नाही देवसेना. मला आणखी मॅजिक करून दाखव माझं ना. ऐक, मला सोड ग. प्लीज ना प्लीज चामुंडी. सोड ना प्लीज. देवसेना. चामुंडी अगं मी प्लीज. सांगते ना देवसेना. दाखव ना गं. मला असं खूप काय काम करतेस? आहेत. मला शिकव ना. थोडं तरी शिकव ना तुला येतं ते. मला मॅजिक हट्ट करू शिकायचं. नकोस ग. प्लीज चामुंडी अगं, शिकव ऐक ना ना, सोड मॅजिक. ना. ऐक ना देवसेना. मॅजिक प्लीज. शिकव मगच तू जा दूध तू. पिऊन घे नाहीतर ना. मी दूध पिणार नाही हा. सोड ना देवसेना. काय मी गं, मी बोलते तुला ना, एक ऐक मॅजिक करून माझं. दाखवायला सांगते तर तू एवढा भाव खातेस. आणखीन एक मॅजिक नाही दाखवलंस ना तर मी तुला जाऊच देणार नाही. मी बोलते Please ना, ना ऐक चामुंडी. माझं. तू एवढं हट्ट ऐक करू ना माझं. नकोस. असं काय करतेस तू. तू हट्ट करू नकोस देवसेना. नाही तुला देवसेना नाही सोड. जाऊ देणार. मी तुला नाही जाऊ देणार. प्लीज नको ना जाऊ. सोड म्हटलं ना तुला. मी तुला एवढं सांगते तरी तू माझं ऐकत नाहीये. का असं वागतेस तू. कुठे पडली माझी अंगठी. जे माझा संशय खरा ठरला. बापरे. छे. कुठे शोधू आता. ही कशासाठी इथे आली असेल. कुठे गेली माहित नाही.
या अंगठीत तिचं सत्य लपलेलं आहे तर माझं खरं रूप तू पाहिलंयस ना, पण तू मला काही नाही करू शकणार. ही काहीतरी इथे प्लॅन करून आलेली आहे. ही सामान्य व्यक्ती नाहीये. या अंगठीमुळे आम्हा सगळ्यांपासून हिचं खरं रूप लपलेलं होतं आतापर्यंत. अंगठी सापडत नव्हती म्हणून एवढ्या टेन्शन मध्ये होतीस का? ठीक आहे, आता तू दूध पिऊन घे. देवसेना, ते दूध पिऊ नकोस. अगं तिच्या हातून कुठलीही वस्तू घेऊ नकोस. देवसेना, माझं ऐकणार नाहीयेस का तू? देवसेना, दूध पिऊ नकोस. अगं नको पिऊस ते दूध. काय झालंय मला? मी बाहेर का नाही जाऊ शकत आहे? देवसेना, मी बोललेलं तुला ऐकू येत नाहीये का? देवसेना, देवसेना, आई तुझ्याशी बोलते ग. देवसेना, थांब थांब. देवसेना, देवसेना, तिच्या जवळ जाऊ नकोस. नको जाऊ साईन माझं बाळा. ऐक, या बाईने काहीतरी जादूटोणा केलेला आहे. हिच्यापासून माझ्या मुलीला मी कसं वाचवू? आता तू कितीही ओरडलीस ना, तरी तुला ऐकायला येणार नाही. बघितलंस वाटतं तू, माझ्या हातातून अंगठी खाली पडली तेव्हा तू माझं खरं रूप पाहिलं असशील. ए, कोण आहेस ग तू? आणि इथे कशाला आली आहेस? माझ्याबद्दल तुला काहीही माहित नाहीये. गपचूप हे घर सोडून जायचं इथून. ओरड, हात पाय आपट, पण माझ्याशिवाय तुझं कुणालाच ऐकायला येणार नाही. तुझ्यामुळे मला पुढे त्रास होणार आहे हे मला माहित होतं. म्हणून तुझ्याच डोळ्यासमोर, तुझ्या न कळत मी तुला बंधनात अडकवलं. ते फोटोवर असेपर्यंत तू त्या फोटोतून बाहेर नाही येऊ शकणार. आता तू कितीही ओरड, तुझं कुणालाच ऐकायला नाही येणार. हवं असेल तर प्रयत्न करून बघ. तू काहीही कर, पण बाहेर नाही येऊ शकणार. तुझं बोलणं तुझ्या मुलीला सुद्धा ऐकू येणार नाही. तो हार म्हणजे चंदनाने बनवलेला साधा सुद्धा हार नाहीये, कळलं का? तिथेच फसलीस तू. अगं, तो अष्टचित्त मंत्रांनी
पंचभूत एकत्र करून आत्म्याचा नाश करण्यासाठी तुला घातलेलं बंधन आहे. या महालात आता माझा खेळ सुरू होणार आहे. मी तुला सोडणार नाही. मला या बंधनातून मोकळं कर आणि माझ्या मुलीला काहीही करायचं नाही. थांब जाऊ नको. थांब. आई देवीच्या हातून गंगाचा मर्डर करून अरुण सोबत मायाचं लग्न करून सर्व संपत्ती मिळवायचा प्लान केला होता. पण गंगाच खून करून तुरुंगात गेली. आपला सर्व प्लानच फसला. हो बाबा. तुम्ही केलेला प्लॅन कधी यशस्वी झालाय का? गंगाने तो खून करून ती काय करू शकते सिद्ध केलंय आणि तुम्ही दोघं काडीच्या कामाचे नाही आहात, घरात बसले आहात. हे बघा आई, गंगा जर का घरी असती ना तर आमच्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे तिला माहित होतं. म्हणूनच तिने हा खून केला. स्वतःला वाचवण्यासाठी ती आता तुरुंगात जाऊन बसलीये, माहितीये का? हो हो हो. गंगा तुम्हाला खूप घाबरते. तुम्ही पण याच भ्रमात जगा. असेच फक्त बोलबच्चन करत फिरू नका. तुम्ही दोघं आता मायासाठी चांगला मुलगा शोधा. काय मुलगा शोधू? हा. अगं माझा भाचा अरुण असताना कशाला मायासाठी दुसरा मुलगा बघायचा? काय बोलताय तुम्ही? मायाला या महालाची महाराणी बनवणार आहे मी. काही झालं तरी मायाचा नवरा अरुणच असेल. अजूनही त्या अरुणचाच विचार करताय? अरुणचं गंगासोबत लग्न झालंय ना? अगं लग्न झालं तर काय झालं? एक तोडून दुसरं जोडायचं हे जगात होतच असतं. अरुणचं लग्न झालं असताना तुम्ही अरुण सोबत मायाचा संसार थाटायचा म्हणताय. हा ऐकायलाच किती विचित्र वाटतंय. अरुण आणि मायाच्या लग्नाचा विचार तुम्ही सोडूनच द्या. आई, माया अरुणचं लग्न झालं नाही असं समजते. तू उगाच मोठ्याने बोलू नकोस. अरुण माझाच असणार आहे असं तुम्ही सांगत होतात ना, मग त्याचं गंगाशी लग्न कसं झालं? अगं नाही ग, ते काय ना तुझी मनस्थिती ठीक नव्हती म्हणून. माझी मनस्थिती ठीक नव्हती? मी मेले तर नव्हते ना? अगं तसं नाही ग, त्यावेळी त्या गोंधळामध्ये जरा काय ना की ते काही असलं तरी अरुणचं लग्न तुम्ही कसं काय होऊ दिलं? तुम्ही सगळे काय तोंड बघत बसला होतात? माझं त्याच्यासोबत लग्न लावून देणार असं बोलून किती वेळा फसवणार आहात? नाही ग, त्या दिवशी परिस्थितीच अशी होती की गंगा सोबत होणारं हे लग्न आम्ही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते नाही जमलं ग आम्हाला. थोडा धीर धर, अजून काही बिघडलं नाहीये. मी बघतो काय करायचं ते. गंगा तुरुंगात आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन तुझं अरुण भाच्याशी मी लग्न लावून देतो बघ. यापुढे तुमच्यावर विश्वास ठेवणं मला जमणार नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावणारी, नेहमी तुमच्या आज्ञेचं पालन करणारी ती बिचारी माया कधीच मेली. आता तुमच्या समोर उभी आहे ती पुनर्जन्म घेतलेली नवीन माया. या क्षणापासून माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क फक्त मलाच आहे. आता ते हक्क तुम्हा कोणालाच अजिबात देणार नाही मी. जरा माझ्यासोबत येता का? थोडं बाहेर जायचं. हो येतो. बाबा थांबा. काय कुठे जात
देवीने जरा बोलवलं ना, कशासाठी ते बघून येतो. तुम्ही काय तिचे ड्रायव्हर आहात का? अगं काय तिने बोलवल्यावर आ, लगेच अगं. निघून जाताय. हळू बोल जरा, कळतंय का? अगं ती ऐकेल तिने ना. ऐकलं तर ऐकू देत ना. मी काही घाबरत नाही तिला. माया तू का एवढं रागवतेस? सर्व एकाच घरात असताना असा रागा नाही करायचा माया. काय बोलतेस तू? माझ्या विरोधात त्या शांतीला उभं करायचा विचार करत होती ती. तिच्याबद्दल काय विचार करायचा? काय हो, तुम्हाला माणुसकीच्या नात्याने सोबत यायला सांगते तर तुम्ही येणार नाही का? हो तुमच्या आलोच मी. सोबत येणार नाही ते. माया मी त्यांच्याशी बोलते. पण मी उत्तर देते ना. माया तुम्ही गप्प बसा बाबा. तुझ्या उत्तराचं मी काय करू? तू हॉस्पिटल मधून आल्यापासून तुझं वागणं बदललंय. तुमचं वागणं आधीपासूनच ठीक नाहीये. तोंड जरा जास्तच चालवतेस. तुमच्या मुलीला माझ्या विरोधात भडकवताय. आधी कधीच एवढी बडबड केली नाही हिने. हे बघा तुम्हाला सोबत न्यायचा माझा विचार नव्हता. माझ्या सोबत युती करायला तुम्ही चालवतात. लक्षात आहे ना? त्यामुळे शब्द देऊन असं मागे हटणं योग्य नाही. हे घाबरवणं, धमक्या देणं तुमच्या नवऱ्याकडे करायचं. माझ्या बाबांना बोललात तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. कालच्या पावसात आज उगवलेलं मशरूम आहेस तू. माझ्या नादी लागू नकोस. त्याच पावसात येणाऱ्या माशा आहात तुम्ही. माझ्या नादी लागलात तर हाताच्या पंजावर चिरडून